इथे येत नाही. अरे सर बॅक जा सर. नमस्कार. सर्व या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नमस्कार. या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण कनेक्ट होतो आहे एकमेकांना. सर्व औरंगाबादकरांना माझा नमस्कार. प्रथमच आपण अशा पद्धतीने या माध्यमातून संवाद साधत आहोत. माझे काही सहकारी जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी मला ही कल्पना सुचवली, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की माझा मोबाईल नंबर बऱ्याच ठिकाणी नसतो. काही लोक कनेक्ट करतात, परंतु त्यांना जे आहे त्यांना अडचणी येतात की कशा पद्धतीने कलेक्टर साहेबांपर्यंत आपला मेसेज पोहोचवावा. तर मला एक असं वाटतं की हे एक चांगलं माध्यम आहे की ज्याच्यातून आपण तुमच्या मनातल्या शंका कुठल्याही पद्धतीच्या असू द्या त्या या ठिकाणी मांडू शकतात. आणि मला जितकं शक्य आहे तितक्या बाबतीत मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपल्याकडे खूप मोठ्या आपल्या कमेंट्स आतापासून यायला सुरुवात झालेली आहे, मी बघतो आहे. जास्तीत जास्त प्रश्नांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल स्पष्टपणे, जेणेकरून आपली सर्व मनातल्या शंका या दूर व्हाव्यात. परंतु जर काही प्रश्नांना अनुत्तरित राहिली तरी पण आपण हा प्रयत्न करू की आपल्याला आमच्या ऑफिसच्या माध्यमातून काहीतरी या ठिकाणी उत्तर मिळू शकेल. सर्वप्रथम तर मला एक 10 ते 15 मिनिटांमध्ये मला आजच्या विषयाबाबत काय सांगायचंय हे मला या ठिकाणी स्पष्ट करावं असं वाटतं. सर्वप्रथम तर आपण सर्वचे सर्व लोक हे कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये, ह्या एपिडेमिकमध्ये फाईट करत आहोत, लढत आहोत. मग त्याच्यामध्ये सर्व जनता आपली आणि त्यांच्यासोबत कोरोना योद्धे म्हटले की डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहेत, अगदी सफाई कर्मचाऱ्यांपासून सर्व मंडळी आहेत, शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत की जे कोरोनाला प्रिव्हेंट करण्यासाठी लढत आहेत, पोलीस आहेत. मला असं वाटतं की एक भारताचा नागरिक म्हणून आपण सर्वांनी ह्या सर्व कोरोना योद्ध्यांना सलाम केला पाहिजे की ते आपल्यासाठी झटत आहेत. मला या ठिकाणी मित्रांनो हे स्पष्ट करायचं आहे की जरी मी जिल्हाधिकारी आहे तरी ज्यावेळी मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतो, जेव्हा या कोरोना योद्ध्यांसोबत मी बोलतो किंवा त्यांचं काम बघतो, तेव्हा त्यांचं जे मोटिवेशन लेवल आहे ती बघून खूप भारावल्यासारखं होतं. एक फक्त छोटंसं उदाहरण आपल्याला देतो की जेणेकरून आपल्याला या बाबतीत स्पष्टता येईल. आपण कोरोना हा इतका इन्फेक्शियस आजार आहे की डॉक्टरांना किंवा नर्सेसला त्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात जाताना पूर्णपणे तो एक पीपीई सूट हा घालावा लागतो. आपल्याला माहित आहे औरंगाबादची उष्णता किती आहे, त्याचं तापमान किती आहे, आणि अशा पद्धतीने हा जो सील्ड सूट आहे, हा सील्ड सूट घालून आपले कोरोना योद्धे हे सातत्याने 6-6 तास कुठलाही नॅचरल कॉल अटेंड न करता, कुठलंही पाणी न पिता हे त्या ठिकाणी सेवा देत आहे. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी, जे माझ्यासोबत कनेक्टेड आहेत, आपण सर्वांनी सर्वप्रथम हे सर्व डॉक्टर मंडळी, सर्व पॅरामेडिकल स्टाफ आणि सर्व वर्कर्स आणि सर्व कोरोना योद्ध्यांना आधी सलाम केला पाहिजे आणि मग आपण आपल्या संभाषणाची सुरुवात करू. या ठिकाणी मला आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. जो अनुभव आपण आता घेतो आहे, मी या ठिकाणी केसेसच्या बाबतीत बोलणार नाही, कारण की केसेसच्या बाबतीत तेच रटाळवाणं बोलून काय फायदा. एक सरळ तुमच्यात आणि आमच्यात कनेक्ट असायला पाहिजे, हा या माध्यमातून या संवादाचा उद्देश आहे. सो त्या दृष्टीने आपण काय करू शकतो कोरोनाला हरवण्यासाठी, त्याचा बाबतीत आपण एक प्रयत्न करू आणि प्रयत्नपूर्वक आपण हे या ठिकाणी कारवाई करू. आणि नंतर आजच्या नंतर जेव्हा जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा संवाद साधायचा असेल, त्यावेळी आपण इतर कुठलेही विषय असतील त्या सर्व विषयांवर आपण बोलण्याचा हळूहळू प्रयत्न करू. सर्वप्रथम मला आपल्या सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की कोरोना जरी आजार खूप इन्फेक्शियस असला
तरी कोरोना झालेली व्यक्ती ही अगदी 100% त्याचा मृत्यू होतो किंवा 100% काहीतरी त्याचं वाईट होतं अशातला भाग नाही. औरंगाबादमध्ये जितक्या कोरोनाच्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यातले 80% लोक हे असिम्प्टोमॅटिक आहेत, ज्यांना या आजाराचे कुठलेही लक्षणं नाही आहेत असे ते असिम्प्टोमॅटिक लोक आहेत 80%. आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत जितक्या लोकांना कोरोना झालेला आहे त्यांच्यापैकी 65% लोक 65% लोक हे अगदी ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहे. औरंगाबादची गोष्ट करतोय. तर त्याच्यामुळे आपण उगीच या बाबतीतली भीती मनात बाळगायचं कारण नाही. सर्वप्रथम तर हे आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की आपण सरळ इकडे तिकडे फिरत सुटलो आणि या ठिकाणी भीती बाळगायची नाही मग आपण एकदम त्याला निग्लेक्ट केलं असंही नाही. तर दोन्ही गोष्टीत आपण बॅलन्स ठेवायला पाहिजे. उगीच काहीतरी भीती बाळगणं, डोक्यात काहीतरी संकल्पना, खुळ्या संकल्पना जमवून घेणं आणि मग त्याच्याप्रमाणे जे आहे लोकांनाही घाबरवत राहणं, आपणही स्वतः घाबरलेलं राहणं हे उचित नाही. पण त्याच वेळी आपण प्रिकॉशन या घेतल्याच पाहिजे. ॲट दी कॉस्ट ऑफ रिपिटेशन पुन्हा पुन्हा हे आपल्यावर हॅमर होत आहे. म्हणजे अगदी आपण कोणाला मोबाईल फोनवर फोन करतो तर ती रिंगटोन आता अशी झालेली आहे, खासी जुकाम जो भी है वो लक्षण है तो इमिजिएटली आपके कोरोना डॉक्टर के पास जाओ वगैरे वगैरे. तो इतक्या मोठ्या प्रमाणावर, व्यापक प्रमाणावर ही जनजागृती आपली झालेली आहे. तरी पण मी ॲट दी कॉस्ट ऑफ रिपिटेशन आपला हा पहिला संवादात ही गोष्ट पुन्हा स्पष्ट करेन की आपल्याला जर कोरोनाला हरवायचं असेल आपल्या प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळा. एकमेकापासून एक फिजिकल डिस्टन्सिंगचं योग्य अंतर हे ठेवा. 6 फुटाचं अंतर ठेवा. मास्कचा वापर हा 100% आहे. आपल्याशी बोलणं सुरू करताना देखील आमच्या रूममध्ये आता काही लोक नाही आहेत तरी पण, आणि लोक 10-10 फुटावर माझ्यापासून बसलेले आहेत जे दुसरे आहेत ते, तरी पण मास्क मात्र मी घातलेला आहे. आणि आपल्याशी बोलताना फक्त थोडं या ठिकाणी आम्ही मास्क जो आहे हा कापडी मास्क आहे माझा. हा कापडी मास्क घरच्या घरी दररोज मी स्वतःच याला धुतो आणि रिपीटेडली जो आहे तो रिपीटेडली अशा पद्धतीचे 2 ते 3 मास्क मी घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचे 2-3 मास्क मी वापरतो. आणि आपल्याला माहीत असेल की जिल्हाधिकारी म्हणून मी बऱ्याच ठिकाणी कंटेनमेंट झोनमध्ये जातो किंवा हॉस्पिटलमध्ये पण जातो आणि हाच मास्क मी परिधान केलेला असतो. त्याच्यामुळे खूप फॅन्सी मास्क पाहिजे अशातला भाग नाही. पण फिजिकल डिस्टन्सिंग 6 फुटाचं हा मास्क. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपलं सॅनिटायझर. सॅनिटायझर पण कुठल्याही पद्धतीचं असावं किंवा साबणाने आपण हात धुतले पाहिजेत. ह्या 3 गोष्टी जर फॉलो केल्या आणि ह्याच 3 गोष्टी सातत्याने फॉलो करत राहिल्या तरच मला असं वाटतं की कोरोनापासून आपला बचाव करू शकतो. मी एकच गोष्ट फक्त या ठिकाणी सांगतो आणि मग आपले प्रश्न घ्यायला सुरुवात करू. मित्रांनो, कोरोना हा जो आजार आहे याच्यामध्ये महत्वाचा भाग हा आहे की आपलं जे व्हायरसमुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जे आहे आपल्या शरीरातलं हे कमी होतं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन असतो आणि हा जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनची मात्रा जर कमी झाली खूप तर साहजिकच जे आपले सर्व ऑर्गन्स आहेत, आपले जे सर्व इंटरनल अवयव आहेत, मेंदू आहे, याला रक्तातून ऑक्सिजनचा होणारा पुरवठा कमी होतो आणि मग ते ऑर्गन फेल्युअर्स आणि बाकीच्या गोष्टी कॉम्प्लिकेशन व्हायला सुरुवात होतात. तर सर्वप्रथम कोरोनाचं जर कुठलं लक्षण असेल तर ते आहे की या व्हायरसमुळे होणारं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मधली कमी. आणि ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मधली कमी किंवा या व्हायरसला प्रतिकार करण्यासाठी जे आपल्या बॉडीची इम्युनिटी सिस्टीम आहे ती काम करते, याच्यामुळे मग पुढचे लक्षणं आपल्याला दिसत असतात. पण बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की ही जी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनची जी कमी आहे ही समोर येत नाही मित्रांनो. म्हणजे माझ्या शरीरामध्ये आज ऑक्सिजन कमी आहे हे जरी मला हे जरी असलं प्रत्यक्षात तरी देखील आपल्याला हे कळणारच नाही की माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजन कमी झालेला आहे. कारण की एक मेडिकल टर्मिनॉलॉजी याच्याकरता दिलेली आहे, हॅपी हायपॉक्सिया. हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनची शरीरात असलेली कमतरता आणि हॅपी हायपॉक्सिया म्हणजे मी जर अशी व्यक्ती आहे की ज्याला शरीरातलं ऑक्सिजन 90% कमी आहे तरी पण मला हे कळत नाही की माझा ऑक्सिजन इतका कमी आहे म्हणून. मी याच भ्रमात असतो की मी एकदम ओके आहे, मला काहीच झालेलं नाही. आणि मग अचानकपणे सडनली जेव्हा खूप ऑक्सिजन लेवल कमी होते आणि आपल्याला ब्रीथलेसनेस होतो त्यावेळी मग आपल्याला जाणवतं की अरे काय झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या कोविड एपिडेमिकच्या वेळेमध्ये आपण सातत्याने हे लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे, किती आहे.
आणि त्याकरता जे आहे ते सातत्याने आपण आपलं ऑक्सिजन टेस्टिंग हे करत राहायला पाहिजे. आणि याच्यासाठी अगदी सिंपल इलाज आहे. याच्याकरता आपल्या औरंगाबादच्या शहरमध्ये पण, औरंगाबाद शहरात पण आणि औरंगाबाद ग्रामीणमध्ये पण आपल्या आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी जाऊन हे अशा पद्धतीने जे आपले व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे, ज्याला आपण म्हणतो की 50 वर्षाच्या वरचे काही आहेत किंवा आपले कोमॉर्बिडिटी असलेले आहे, डायबिटिक आहे, हायपरटेन्सिव्ह आहेत, अशी काही मंडळी आहेत, यांचं नियमितपणे जी तपासणी आहे ती नियमितपणे तपासणी करण्याचा आपण हा प्रयत्न करणार आहोत. आता या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी मी आपल्याला फक्त या ठिकाणी एक दाखवू इच्छितो की हे ऑक्सिमीटर इतकं छोटं एक हे या ठिकाणी यंत्र आहे. किंमत काय खूप जास्त नाही, मार्केटमध्ये 1500-2000 वगैरे किंमत याची असेल. ह्या यंत्राद्वारे जे आहे, ह्या यंत्राद्वारे आपण आपल्या शरीरातलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आणि पल्स हे दोन्ही पण मोजू शकतो. हे पल्स ऑक्सिमीटर आहे. हे कसं मोजायचं ते पण मी 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे, जेणेकरून आपण देखील ह्या पद्धतीने, ज्यांच्याकडे आहे त्यांचं तर चांगलीच गोष्ट आहे, ज्यांना वाटत असेल की आपण हे घ्यावं, आपल्याकडे काही पेशंट आपल्या घरात आहेत किंवा आपल्याकडे काही वृद्ध व्यक्ती आपल्या घरात आहेत, तर ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे असं मी या ठिकाणी सांगणार. जाहिरात मी करत नाही आहे, परंतु आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी जसं घरामध्ये 2-3 मेडिसिन ठेवतो बेसिक, तशाच पद्धतीने असं काही उपकरण ठेवलं आणि आपल्या स्वतःची काळजी जर आपण घेतली तर ते खूप चांगलं राहील असं मला वाटतं. फक्त हे वापरत असताना नेहमीप्रमाणे आपण स्वतःला सॅनिटाईज केलं पाहिजे. सर्वप्रथम आपण सॅनिटायझरने आपण सर्वप्रथम हात जे आहे ते हात आपण स्वच्छ करून घ्यावा. हा हात स्वच्छ करून घेतल्यानंतर आपण पल्स ऑक्सिमीटरमध्ये आपण आपलं जे रिडिंग आहे ते रिडिंग आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता हे जे पर्टिक्युलर पल्स ऑक्सिमीटर माझ्याकडे आहे त्याच्यानुसार अशा पद्धतीने ही फिंगर या ठिकाणी टाकली आणि या ठिकाणी यांनी हे मोजायला सुरुवात केली. आता सुदैवाने कर्मधर्म संयोगाने हा सांगत आहे की माझं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन 100% आहे आणि माझा जो पल्स रेट आहे तो जवळपास 83 ते 85च्या दरम्यान तो सांगत आहे. आता 100% ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे रेअर आहे, परंतु चांगली गोष्ट आहे की तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी 100% आलेलं आहे. मित्रांनो, गमतीचा भाग सोडला तर 94% पेक्षा जर कमी आपलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर गेलं तर मला असं वाटतं की आपण लगेच आपल्या डॉक्टरांना या ठिकाणी दाखवायला पाहिजे. प्रत्यक्षात धोका जो आहे तो 90%च्या कमी जर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन गेलं तर धोका आहे, मात्र तरी पण एक खबरदारीचा उपाय म्हणून 94% पेक्षा जर कमी आपलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपण डॉक्टरांना दाखवावं. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण जागरूक जनता जी आमची औरंगाबादची आहे ती निश्चितपणे या आवाहनाला प्रतिसाद देईल. आणि आपल्या बेसिकली आपण आत्ता बघितलं की एक मिनिट पण लागत नाही आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन चेक करायला. माझी सर्वांना विनंती आहे की आपण केवळ आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या कॉलनीसाठी, आपल्या सोसायटीसाठी एखादं असं एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे असू द्यावं, कॉन्सन्ट्रेटर पल्स ऑक्सिमीटर, की ज्या पल्स ऑक्सिमीटरने संपूर्ण सोसायटीतल्या लोकांचा, आपणच एक कोणी याच्यातलं ज्ञान असलेली व्यक्ती असेल तीच जाऊन आपलं चेकिंग करू शकेल आणि अशा पद्धतीने आपण रेग्युलरली हे मॉनिटर करू शकू. पर्टिक्युलरली अशा व्यक्तींचं की ज्यांचं 50 वर्षापेक्षा जास्त वय आहे किंवा ज्यांना ह्या गोष्टीचा त्रास आहे. हे सर्व मी इतकं का सांगितलं मित्रांनो, तर आमच्या असं लक्षात येतंय की जे आमच्याकडे उशिराने येणारे पेशंट आहे डॉक्टरकडे, त्यांना वाचवण्यामध्ये आपण अपयशी ठरतो आहे. जर आपलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं असेल आणि जर म्हणजे प्रत्येकाचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे त्याला कोरोना झालाय अशातला गैरसमज करून घेऊ नका, पण जर त्याला इन्फेक्शन असेल आणि जर ते लगेच डिटेक्ट झालं तर निश्चितपणे आपण अशा रुग्णांचे जीव हे वाचवू शकतो. म्हणून आपलं आरोग्य आपल्या हाती असं समजून माझी अशी अपेक्षा आहे की आपण सर्वजण ह्या आवाहनाला प्रतिसाद देऊ. ही एक व्यापक पब्लिक चळवळ आपण ही या ठिकाणी उभारू आणि या ठिकाणी जे आहे या ठिकाणी आपण त्या पद्धतीने काम करू. या ठिकाणी बरेच प्रश्न मला विचारले जात आहेत. त्याच्यापैकी जितके प्रश्नांना मला शक्य होईल तितक्या प्रश्नांना मी एक उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. एक प्रश्न या ठिकाणी असा विचारला गेलेला आहे की ग्रामीण भागामध्ये 1 जून नंतर लॉकडाऊन हे शिथिल होणार आहे का? ग्रामीण भागामध्ये 1 जून नंतर लॉकडाऊन शिथिल होणार किंवा नाही
या बाबतीत आपल्याला शनिवारपर्यंत निश्चितपणे हा निर्णय सांगितला जाईल. मला या ठिकाणी असं सांगायचं लॉकडाऊनच्या बाबतीत की लॉकडाऊन आपल्या सर्वांच्या भल्यासाठी होतं, कारण की याचा झपाट्याने वाढणारा जो प्रसार आहे तो प्रसार आपण रोखू शकलो पाहिजे. औरंगाबादमध्ये जे फिगर आपल्याला सांगितले होते की इतके केसेस वाढतील, तितक्या केसेस वाढतील, 10,000 होतील, 15,000 होतील, आपल्याला माहीत आहे की आपल्या आजच्या केसेस ज्या आहे ह्या याच्यापेक्षा फार 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 कमी आहे. हे फक्त लॉकडाऊनमुळे आणि लॉकडाऊनला दिलेल्या आपल्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे लॉकडाऊन शिथिल होईल हे 100% खरं आहे. परंतु असं असलं तरी पण आपण काळजी मात्र ही घेतली पाहिजे. शहर आपलं हे रेड झोनमध्ये आहे, त्याच्यामुळे आपले जे लॉकडाऊन आहे त्या आपल्या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरामध्ये आपल्याला काही या ठिकाणी सुविधा देताना, लॉकडाऊनमधून शिथिलता देताना काही अडचणी येतील. मात्र निश्चितपणे ग्रामीण भागातलं लॉकडाऊन हे त्यानंतर शिथिल होणार आहे. बसेस आपल्या चालू झालेल्या आहे ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये सर्व दुकानं उघडी करण्याची परवानगी आपण दिली आहे. सर्व कृषी मालाची दुकानं उघडी करण्याची आपण या ठिकाणी परवानगी दिलेली आणि त्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी कारवाई चालू पण झाली असेल. एक प्रश्न या ठिकाणी एक दिलेला आहे की शाळांचं नियोजन काय, शाळा कधी सुरू होणार. या बाबतीत मला एक सांगायचं आहे की सध्या तरी आपल्या शाळा या सुरू होणार नाहीये. शाळा सुरू होण्याचा निर्णय हा राज्य शासनाच्या पातळीवर घेण्यात येणार आहे आणि सध्या तरी अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे शाळा कधी सुरू होणार ह्या बाबतीत जसं शासनाकडून निर्णय होईल तसा आपल्या सर्वांना कळेल. सध्या तरी 1 जून पासून शाळा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे शाळा या सद्यस्थितीमध्ये शाळा कॉलेजेस जसे बंद आहे तसेच या ठिकाणी बंद होणार आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलाय आपले सरकार केंद्र सुरू होईल का किंवा महाई सेवा केंद्र कधी सुरू होणार आहे. महाई सेवा केंद्र आणि आपले सरकार केंद्र हे प्रत्यक्षामध्ये सुरू करायला काही अडचण नाही. जर काही या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये, मी ग्रामीण भागाची गोष्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली करतो आहे की ग्रामीण भागामध्ये जर काही या ठिकाणी केंद्र सुरू नसतील, आम्ही लगेच आजच या गोष्टीचा आढावा घेतो आणि सर्व महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्राला तातडीने सूचना देतो की आपण हे तातडीने सर्व ग्रामीण भागामध्ये हे केंद्र सुरू करा. शहराच्या बाबतीत मित्रांनो थोडासा या ठिकाणी अडचणीचा भाग आहे, कारण शहर आपलं आजही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी काही विशिष्ट प्रमाणामध्ये सकाळी 7 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत आपण हे केंद्र चालू करू शकतो. मात्र ग्रामीण भागामध्ये हे संपूर्ण केंद्र हे चालू होतील. तुमच्या प्रश्नावरून माझ्या लक्षात येतंय की काही ठिकाणी हे चालू झालेले नाहीयेत, तर त्या ठिकाणी आम्ही तातडीने आताच सर्वांना सूचना देतो की हे या ठिकाणी चालू कराव्या. एक प्रश्न मला विचारला आहे लग्नासाठी परवानगी आहे का. मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की मिया बीबी राजे तो क्या करेगा काजी. जिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी लग्नासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आहे. किमान अजून तरी तशी परिस्थिती उद्भवलेली नाही आहे की आपलं नवरा मुलगा आणि मुलगी राजी आहे, घरचे वगैरे जे आहे ते सगळ्यांनी सगळं व्यवस्था केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी. मित्रांनो लग्नासाठी काही शासनाची परवानगी घ्यायची गरज नाही. फक्त एकच मुद्दा आहे की लग्नासाठी जे आहे 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असा अजूनही नियम कायम आहे आणि ते शहर असो किंवा ग्रामीण भाग असो हा नियम कायम आहे. त्यामुळे जो आहे 50 पेक्षा कमी वऱ्हाडी मंडळीमध्ये आपण हे लग्न समारंभ आपले आटपावे. लॉकडाऊन मध्ये पण लग्न झालेली आहेत, सो त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची हे नाही, गरज नाही. हॉटेल कधी सुरू होणार म्हणजे खूप वेगळे प्रश्न येत आहेत. हॉटेल कधी सुरू होणार. हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट्स हा जर प्रश्न असेल की बाहेर खाण्यापिण्याचे जे रेस्टॉरंट आहे तर आपण याच्याकरता जे आहे 1 जून नंतर सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेऊ ग्रामीण भागाच्या बाबतीत. शहराच्या बाबतीत मात्र आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्याला कारण असं की रेस्टॉरंटमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस हे खूप जास्त असतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे आपण सध्या तरी रेस्टॉरंट हे चालू करण्याच्या भूमिकेत औरंगाबादमध्ये तरी शहरात तरी नाही. या ठिकाणी बाहेर गावावरून आल्यावर क्वारंटाईन किती दिवस करावे, खूप चांगला प्रश्न आहे की बाहेर गावावरून जर आलो आपण आणि आपल्याला सेल्फ क्वारंटाईन करायचं आहे तर किती दिवसाचं करावं. या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण वाचलं पण असेल, कुठे ऐकलं पण असेल की व्हायरस जो आहे जर तुम्ही इन्फेक्टेड असाल आणि इन्फेक्टेड होऊन आला असाल तर व्हायरसचा जो इन्फेक्टिव्हिटी पिरियड आहे तो 5 दिवसापासून तर 14 दिवसापर्यंत आहे. त्याच्यामुळे आयडियली मला असं वाटतं की बाहेर गावावरून जर कोण आलं असेल तर आपण घरातल्या घरातच 14 दिवस थांबावं. जास्त आपण बाहेर फिरू नये.
अगदी इमर्जन्सी सिच्युएशन असेल, अगदीच इमर्जन्सी असेल तरच फक्त आपण घराबाहेर पडावं. पण ते पण आपण एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असं शक्यतो करू नये. 14 दिवसाचा पिरियड हा रेकमेंडेड पिरियड आहे की आपण 14 दिवसाचं त्या ठिकाणी पाळावं. जर कोणी या ठिकाणी औरंगाबादमध्ये मुंबईवरून किंवा पुण्यावरून आलेले असतील तर त्यांनी 14 दिवस हे घरात थांबावं अशी माझी अपेक्षा आहे, अशी आमची विनंती आहे. आपण विचारणार की साहेब आता औरंगाबाद पण तर इतकंच प्रभाव झालेला आहे जितका पुण्यामध्ये आहे किंवा मुंबईत आहे. मित्रांनो, असं जरी असलं तरी पण आपण जब तक हे जान असं म्हणत जोपर्यंत आपल्यात हिंमत आहे आणि जोपर्यंत आपण करू शकतो तेवढं आपण प्रिकॉशन आणि कंटेनमेंट ही केलीच पाहिजे. त्याच्याकरता पूर्वीचे जे नियम आहेत ते निश्चितपणे आपण पूर्वीचे नियम हे या ठिकाणी कायम आहेत की बाहेर गावावरून जर आपण आला असाल तर एक 14 दिवसाचं क्वारंटाईन हे असलंच पाहिजे आणि आपण घरी थांबलं पाहिजे. उद्योग व्यवसायाचं काय नियोजन आहे? ग्रामीण भागातले सगळे उद्योग व्यवसायांना परमिशन आहे. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की ग्रामीण भागातले सर्व उद्योग, सर्व व्यवसाय यांना बाय डिफॉल्ट शासनाने परमिशन दिलेले आहे. तुम्ही जे लॉकडाऊनमध्ये बंद ठेवलेले उद्योग व्यवसाय होते ते सर्व उद्योग व्यवसाय आपण ग्रामीण भागात हे सुरू करावे. आपल्याला कुठलंही त्या ठिकाणी बंधन नाही. इतकंच नाही तर तुम्हाला कोणत्याही शासकीय ऑथॉरिटीची परवानगी घेण्याची गरज नाही. उद्योग व्यवसायांना बंधन आहे ते फक्त औरंगाबाद शहरातले जे उद्योग व्यवसाय आहेत त्यांच्याकरता आहे. आणि औरंगाबाद शहरातून जर आपले काय कामगार किंवा मजूर जर त्या ठिकाणी जाणार असतील, ये जा करणार असतील तर त्यांना काही बंधनं आहे. मात्र जर तुम्ही माझा साहेब गंगापूरला माझी फॅक्टरी आहे छोटीशी, आजूबाजूच्या गावातलेच लोक त्या ठिकाणी काम करतात, कुठलीही आपल्याला कोणाची परमिशनची गरज नाही. पूर्वीप्रमाणे जसे आपले उद्योग व्यवसाय चालू आहेत तसेच आपले चालू ठेवा. जिल्ह्यात बस कधी सुरू होणार? जिल्ह्याबाहेर सुविधा. मित्रांनो, जिल्ह्यामध्ये बस सुरू झालेली आहे. फक्त ही जी बस आहे ही ग्रामीण भागातच सुरू आहे. ही शहरातून ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागातून शहरात नाही आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील ही बस सेवा अजून सुरू नाही. अपेक्षा अशी आहे की ही जी बस सेवा आहे ही बस सेवा आपण कदाचित जर राज्य शासनाने परवानगी दिली तर 1 जून नंतर कदाचित आपण सुरू करू शकू. परंतु त्यासाठी आपण निर्णय घेऊन तो आपल्याला कम्युनिकेट करू. एक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे की जे पेपरमध्ये सगळं येतं आहे की औरंगाबादमध्ये जे रुग्ण घटलेले आहेत ते टेस्ट कमी झालेले आहेत म्हणून हे रुग्ण घटलेले आहेत. तर टेस्ट कमी होत आहेत का? खरोखर काय वस्तुस्थिती आहे? असा एका सुज्ञ व्यक्तीने या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की टेस्ट हे काय मी ठरवत नाही की टेस्ट कमी व्हाव्यात किंवा टेस्ट कमी कराव्यात. आमच्याकरता प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्ण शोधणं हे प्रायोरिटी आहे. जिल्हाधिकारी म्हणून माझ्या महापालिकेला पण त्याच सूचना आहे, माझ्या जिल्हा परिषदला पण त्याच सूचना आहे. रुग्ण शोधणं हे महापालिकेचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून शहरात काम आहे आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम आहे आणि शासनातर्फे जिल्हाधिकारी म्हणून मी त्याच्यावर संनियंत्रण म्हणून करत आहे. प्रत्येक जो पॉझिटिव्ह रुग्ण आहे तो प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्ण शोधणं ह्यासाठी असेल ते सर्व प्रयत्न करणं हे ह्याच अँगलने आपल्या सूचना आहे, त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. मग आता कोणीतरी प्रश्न विचारला की जे पेपरमध्ये आलं ते चुकीचं आहे का? मित्रांनो, या ठिकाणी खूप कॉम्प्लेक्सिटी आहे. याच्यामध्ये जी स्ट्रॅटेजी असते ती स्ट्रॅटेजी आहे. महापालिकेच्या बाबतीमध्ये असं आहे की महापालिकेने सुरुवातीला खूप ॲग्रेसिव्हली ICMR जे आपलं ICMR जे आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी रॅन्डम पद्धतीने सुरुवातीच्या इन्फेक्शियस पिरियड जो होता डिसीजचा त्यावेळी सॅम्पलिंग घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी पॉझिटिव्ह झाले. परंतु मध्यंतरात आपण खूप काही चांगले उपक्रम हाती घेतले. त्याचं फलित म्हणा किंवा आपल्या सर्वांचं सहकार्य म्हणा, हळूहळू हा आकडा स्टॅबिलाइज झाला दररोज जो पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचा. आणि आज आपण बघतोय की पॉझिटिव्ह रुग्ण जितके त्याच्यापेक्षा जास्त लोक घरी जात आहेत. तर हे जे पॉझिटिव्ह आहे यांच्यात कोणाच्या टेस्टिंग कराव्या हे पण गाईडलाईन अगदी सुस्पष्ट आहे, त्याच्यात काहीही लपवून ठेवण्याची गोष्ट नाही. आपल्या माहितीसाठी मी हे स्पष्ट करतो की जर माझ्या घरात मी पॉझिटिव्ह आलो तर माझ्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ज्याला आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो ते कोण आहेत त्यांचा शोध हे आपलं पथक घेतं आणि त्या सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टचं स्वाब घेणं हे बंधनकारक आहे. मग हे पॉझिटिव्ह हे जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे की जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तर हे कोण याचा शोध हे पथक आपल्याकडे जेव्हा जर पॉझिटिव्ह रुग्ण असेल त्याच्याकडे गेल्यानंतर जेव्हा ते त्याची बघतील हिस्ट्री त्याच वेळी त्यांच्या लक्षात येईल की हे नक्की हाय रिस्क कॉन्टॅक्ट कोण.
मग त्यांना सिम्पटम असू देत किंवा नको असू देत, हे अगदी स्पष्ट आहे की त्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टच्या प्रत्येकाचा स्वाब घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय जे लो रिस्क कॉन्टॅक्ट आहे की ज्यांच्यात कधीतरी मागच्या 14 दिवसामध्ये एकदा दोनदा भेटला होता, अशा लो रिस्क कॉन्टॅक्टपैकी जे सिम्प्टोमॅटिक आहे, ज्यांना सिम्पटम्स आहेत, अशांचे स्वाब घ्यायचे आणि अशांची टेस्ट करायची आहे. ह्या ICMRच्या क्लिअर गाईडलाईन आहे आणि याच्यात कुठेही डेव्हिएशन होणार नाही, याची आपण पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करणार. मला अजून या ठिकाणी अजून एक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी खूप जास्त इन्फेक्टिव्हिटी आहे, म्हणजे हॉटस्पॉट आहे, आपण कंटेनमेंट एरिया म्हणून डिक्लेअर केला आहे, त्या ठिकाणी जे पण लोकांना इन्फ्लुएन्झाला एक सिम्पटम आहे, म्हणजे ज्यांना सर्दी ताप खोकला आहे, अशा सर्व लोकांचे देखील आपण स्वाब घेण्याची या ठिकाणी गरज आहे आणि अशा पद्धतीचे स्वाब आपण घेतो आहे. अशा पद्धतीच्या लोकांचे आपण टेस्टिंग करत आहोत. हे सगळं कोरोनाच्या बाबतीत आहे. पण एका आमच्या शेतकरी मित्राने या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की साहेब, पीक कर्ज योजनाविषयी प्रोसेस पूर्ण होत नाही. एकाने म्हटलंय की साहेब, तुम्ही ऍप्लिकेशन तर दिलं की ह्या पोर्टलवर तुम्ही अप्लाय करा, पण शेतकऱ्याकडे काय अँड्रॉइड फोन नाही, मग ते शेतकऱ्याने काय करावं, कुठे जावं. एकाने असं म्हटलेलं आहे की साहेब, आमच्या गावामध्ये इंटरनेटचं कनेक्शन जे आहे ते कमी जास्त येतं, ते मोबाईलमधून काही चालत नाही. आता मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की हे जे केलेलं आहे आपण पीक कर्जासाठी एक लिंक दिलेली आहे आणि जसं तुम्ही फेसबुकला आता कनेक्ट झालेले आहात, तर इतकं सिंपल आहे. त्या लिंकला जा, त्या लिंकला जाऊन आपण आपली माहिती त्या ठिकाणी भरा. ही माहिती सरळ थेट माझ्याकडे येणार आहे, म्हणजे तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही माहिती येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत त्यांना ही माहिती जाणार आहे आणि लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडून ती प्रत्येक बँकेच्या शाखेला जाणार आहे. म्हणजे पूर्वी जसं आपण करायचो की शेतकरी काय करायचा की तो त्या बँकेच्या शाखेमध्ये जातो, त्या ठिकाणी मग काही मॅनेजर चांगले असतात, ते त्याला चांगलं ट्रीटमेंट देतात. काही ठिकाणी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही, तेही तक्रारी माझ्याकडे होत्या. मग ते तिथे गेल्यानंतर मग तिथे जर काम नाही झालं तर मग ते तहसीलदार साहेबाकडे जातात किंवा अजून दुसऱ्या मोठ्या मॅनेजरकडे जातात. तिथे काही नाही झालं तर शेवटी माझ्याकडे येतात. आता तसं काही नाही. जसं तुम्ही माझ्याशी या फेसबुकच्या माध्यमातून कनेक्ट झालेला आहात, तसं तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर जाऊन तुमची सगळी माहिती त्या ठिकाणी टाका. तुम्हाला जे OTP वगैरे येईल त्याच्यानुसार हे कशाकरता ठेवलंय, तर मिडलमन किंवा मध्यस्थी त्याच्यामध्ये नको कोणी लोक, की जे लोक जेन्युइन आहे, ज्यांना गरज आहे, जे खरेखुरे शेतकरी आहे, त्यांनीच फक्त ह्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्यांनी ऍप्लिकेशन केल्यानंतर ह्या प्रत्येक ऍप्लिकेशनला आपण ट्रेस करणार आहे. एक या दृष्टीने मला एक म्हणायचं आहे की जर इतकं करून पण जर खरोखरच जर कुठे अडचण असेल की शेतकऱ्याला खरोखरच बाबा रे काहीच नाहीये असा जर शेतकरी असेल, तर आपण प्रयत्न करू की अशा पद्धतीचा ऑनलाईन पीक कर्जाचा अर्ज हा आपल्या महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र जे आहे गावातल्या त्याच्यामधून पण आपल्याला भरता यायला पाहिजे. तर अशा पण पद्धतीने आपण थोडासा प्रयत्न करू. परंतु मला या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण नुसता हा अर्ज भरून दिला ऑनलाईन म्हणून काय आपलं कर्ज मंजूर झालं असं नाही आहे. हा अर्ज भरला म्हणजे तुम्हाला कर्जाची आवश्यकता आहे हे मला कळलं, मग मी हा अर्ज बँकेला पाठवणार आणि बँकेचे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार. त्यांनी बँकेच्या लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मग ते तुम्हाला बोलवून घेणार एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला आणि मग ते तुमचं कर्ज मंजूर करून देणार जर तुम्ही पात्र असाल तर अशी ही प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की एक स्टेप आपण सुकर केलेली आहे, इझी केलेली आहे की तुम्हाला अगदी की मी पात्र आहे की नाही किंवा मला मिळेल की नाही हे विचारत बँकेत जायची गरज नाही. तर कर्जाच्या बाबतीमध्ये मला हे सांगायचं आहे, ही जी लिंक आहे ही लिंक आपला हा ऍड्रेस झाल्यावर लगेच या ठिकाणी फेसबुकच्या ठिकाणी पण शेअर करणार आणि ती जी लिंक आहे ती लिंक शेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन आपलं बँकेचं कर्ज प्रकरण हे त्या ठिकाणी टाकू शकतात. मला असं वाटतं की बऱ्यापैकी प्रश्नांचं मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अजूनही काही कोरोना पेशंटचे बिल सरकार भरत आहे का? खाजगी दवाखान्याची लूट चालली आहे, लूट कशी थांबवणार? फार महत्वाचा प्रश्न आहे. कोरोना पेशंटच्या बाबतीत जर शासकीय इस्पितळामध्ये जर आपला उपचार होणार असेल कोरोनाचा, मग ते सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा घाटीचं हॉस्पिटल असेल किंवा कुठलंही ग्रामीण रुग्णालय असेल, पूर्णपणे निःशुल्क उपचार आहे शासकीय रुग्णालयामध्ये. खाजगी रुग्णालय जर असेल तर महाराष्ट्र शासनाने 2 अत्यंत महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्वात पहिला निर्णय म्हणजे 100% जनता
100% जनता ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शासनाने कव्हर केलेली आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी हा निर्णय झालेला आहे, आपण पेपरमध्ये पण वाचलं असेल। त्याच्यामुळे आता जर तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात की जे प्रायव्हेट हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश आहे की त्या ठिकाणी आपला फलक लावला असतो की महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये हे इस्पितळ समाविष्ट आहे किंवा नाही, तर त्यांचा बोर्ड लावलेला असतो। त्या ठिकाणी एक आरोग्य मित्र आपला त्या ठिकाणी असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जे काही उपचार विधी आहेत आणि जवळपास 900 पेक्षा जास्त प्रोसिजर्स आहेत, तर त्याचा निशुल्क उपचार 100% जनतेला हा या ठिकाणी होणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत। आणि हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे। या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेला लूट, तर जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण गेलात आणि महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत ते हॉस्पिटल रजिस्टर्ड नसेल, तर मग काय, तर त्या हॉस्पिटलने आपल्याकडून पैसे घेऊ शकतात। मात्र असे पैसे घेत असताना पण त्या हॉस्पिटलच्या बेडपैकी 80% बेड, म्हणजे जर हॉस्पिटल 50 बेडेड असेल तर 40 बेड्स हे जे आहे हे रेग्युलेटेड आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला एका पर्टिक्युलर प्रोसिजर करता जितके पैसे शासनाने ठरवून दिले त्याच्यापेक्षा जास्त शुल्क चार्ज करता येणार नाही। हा जो निर्णय आहे हा गेल्या 3 दिवसापूर्वीच झालेला आहे। हा आपण सर्व इस्पितळांना कम्युनिकेट केलाय। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रश्न टाकला तसं जर पर्टिक्युलर एखादी केस जर तुमच्या बाबतीत घडली असेल तर ती जी आहे ती आम्हाला त्या बाबतीत कळवा। 104 म्हणून एक हेल्पलाईन आहे आरोग्य विभागाची 104, त्याच्यावर आपण कॉल करून जे आहे त्याच्यावर आपण कॉल करून हे सांगा, किंवा या ठिकाणी DIO जे आहे ते DIOंकडे आपण या ठिकाणी आपलं पर्टिक्युलर केस ही या ठिकाणी सांगू शकतात की ह्या हॉस्पिटलमध्ये असा असा प्रकार झाला। मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्स सर्व जिल्हाधिकाऱ्यांची घेतली। त्याच्यामध्ये माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे, टोपे साहेबांनी, की मुंबईमध्ये अशा पद्धतीने काही इस्पितळांनी ज्यांनी अतिरिक्त चार्जेस रुग्णांकडून घेतले त्यांनी शासनाकडे किंवा आपल्याकडे या पद्धतीची कंप्लेंट रजिस्टर केली। त्यांचे आपण 15 लाख रुपयापर्यंतची रक्कम जी आहे आजपर्यंत त्या रुग्णांची ही त्यांना परत दिलेली आहे, अतिरिक्त चार्ज केलेली, की जे नियमात बसत नाही अशी अतिरिक्त चार्ज केलेली रक्कम परत दिलेली आहे। हा जरी खूप छोटा आकडा वाटत असला 15 लाख, तरी गेल्या 2-3 दिवसातच इतकी रक्कम आपण परत केलेली आहे। तर अशा पद्धतीने जर खूप ओव्हर चार्जिंग जर होत असेल तर निश्चितपणे आपण हे इंडिव्हिज्युअल केसच्या बाबतीमध्ये हे इंडिव्हिज्युअली आपण लक्षात आणून द्या। जनरल आपण जे बोलतो की असं चाललं आहे तसं चाललं आहे साहेब, तर याच्यापेक्षा मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल जर असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये जे आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। रेल्वे आणि विमान सेवेच्या बाबतीत या ठिकाणी विचारण्यात आलं की रेल्वे आणि विमान सेवेचं काय होणार। विमान सेवा आपल्याला माहित आहे भारतामध्ये 25 तारखेपासून सुरू झालेली आहे, मात्र औरंगाबाद एअरपोर्टवरून अद्यापपर्यंत तरी विमान सेवा सुरू करण्यात आलेली नाही। औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून अद्यापपर्यंत तरी रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही। रेल्वे सेवा आणि विमान सेवा ह्या दोनही गोष्टी ह्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे। त्याच्यामुळे केंद्र शासन हे ज्यावेळी याच्यातला निर्णय घेणार त्यावेळी आपल्याला औरंगाबाद विमानतळावरून पण आणि औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून पण आपल्याला रेल्वे सेवा आणि विमान सेवा सुरू करण्यात येईल आणि त्याची आपण व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी पण करणार। या ठिकाणी कृषी निगडित कामे सुरू झाली, बी बियाण्याचं काय, अशा पद्धतीने प्रश्न आहे। मित्रांनो, सर्व शेतकरी बंधू भगिनींना मला हे सांगायचं आहे की आपल्याकडे बी बियाण्याची किंवा खताची कुठलीही कमतरता नाही आहे। कृषी विभागामार्फत बांधावरच आपले खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि सर्व जे आपले ग्रामीण भागातले कृषी सेवा केंद्र आहे किंवा कृषी विक्री केंद्र आहे खताचे बियाण्याचे, ते सर्व कृषी सेवा केंद्र आणि कृषी विक्री केंद्र हे पूर्ण वेळ चालू ठेवण्याचं या ठिकाणी माझ्या सूचना आहे। तरी जसं मी आरोग्याच्या बाबतीत सांगितलं, हॉस्पिटलच्या बाबतीत स्पेसिफिक जर आपल्याला कुठल्या गावाचा किंवा कुठला जर इश्यू असेल तर तुम्ही तो आम्हाला कळवा। त्या ठिकाणी जे आहे आमचे लोक तुमच्या संपर्कामध्ये लगेच या ठिकाणी येतील। पुन्हा एक प्रश्न विचारला जातोय, नवीन इमारतीचे रंगकाम करण्यास सध्या परवानगी आहे का, नसल्यास कुणाकडून प्राप्त करायची आहे। इमारतीचं रंगकाम किंवा असल्या ज्या किरकोळ जे काही रिपेअर्स आहे ग्रामीण भागामध्ये तर याच्या आपण जसं नेहमीप्रमाणे आपल्याला परवानगीची काही गरज नाही आहे,
त्याप्रमाणे परवानगीची साहजिकच गरज नाही. शहरी भागामध्ये म्हणजे पर्टिक्युलरली औरंगाबाद शहरामध्ये जर आपले रंगकाम करणारे जे मजूर आहेत किंवा रंगकाम करणारे जे लोक आहेत ते जर त्या इमारतीतच राहणार असतील किंवा त्याच ठिकाणी जर त्यांचं कॅम्प असेल छोटंसं, तर आपल्याला याच्याकरता परत वेगळ्या काही विशेष परवानगीची गरज नाही. मात्र हे लोक जर इकडून तिकडून येऊन जाऊन जर करणार असतील दररोज, तर मात्र आपल्याला जे आहे आपल्याला या बाबतीत आपले जे CP ऑफिस आहे त्या CP ऑफिसमधून आपल्याला पास घ्यावा लागेल. 31 मे पर्यंत हे लॉकडाऊन आपलं जे आहे शहरासाठी रेड झोनसाठी ते कायम असणार आहे. त्यामुळे आपल्याला थोडी ही अडचण ही त्या ठिकाणी राहणार आहे. बांधकाम आणि बांधकाम साहित्य विक्री केव्हापासून सुरू होणार? शहराच्या बाहेर जे आहे शहराच्या बाहेर बांधकाम आणि बांधकाम साहित्य विक्रीला कुठलीही अडचण नाही. औरंगाबाद शहराच्या बाहेर आपण उद्या पण बांधकाम साहित्य विक्रीची दुकानं ओपन करून आपण हे दुकानं काही ठिकाणी चालू पण आहे. काही ठिकाणी असं असेल की बांधकाम विक्री साहित्याचे दुकानदारांनी स्वतःहूनच ती बंद ठेवलेली आहे. त्याबाबत मी काय बोलत नाही. परंतु आता फेसबुक लाईव्हवर मी आपल्या सर्वांशी संवाद साधतो आहे. बांधकाम विक्री साहित्य किंवा बांधकाम साहित्याची दुकानं ही ग्रामीण भागात औरंगाबाद शहर सोडलं तर उघडायला पूर्णपणे परवानगी आहे. त्याच्यामध्ये कोणाचीही रोकठोक नाही. शहरामध्ये मात्र बांधकाम विक्री साहित्य किंवा बांधकाम साहित्य विक्री करायला परवानगी नाही औरंगाबाद शहरात. तर हा अगदी या ठिकाणी स्पष्ट विषय आहे. एक सजेशन या ठिकाणी आलेलं आहे, जर लॉकडाऊन जर वाढवण्याचा निर्णय झाला तर कृपया ऑड इव्हन असं काय करू नका, दररोज हे चालू ठेवा, कारण की ऑड इव्हनमध्ये खूप जास्त गर्दी होते असं एक सजेशन आलेलं आहे. मला या ठिकाणी सर्व नागरिकांना सांगायचं आहे की निश्चितपणे जर 1 तारखेपासून जर असं झालं तर आपल्याला माहीत आहे गेल्या 8 दिवसापासून आपण ऑड इव्हन बंद करून टाकलेला आहे आणि दररोज आपण 7 ते 2 या वेळामध्ये हे ओपन ठेवलेलं आहे. हाच पॅटर्न जो आहे तो पुढे कंटिन्यू होईल आणि 7 ते 2 ही जी वेळ आहे ही अजून आपण 1 तारखेनंतर वाढवू आणि 7 ते 5 किंवा 7 ते 7 करण्याचा प्रयत्न करू. परंतु अंतिम निर्णय शहराचा जो आहे तो शहराच्या बाबतीतला अंतिम निर्णय जो आहे ते महापालिका आयुक्त आणि कमिशनर पोलीस यांच्या सहमतीने हा आम्ही घेणार. खासगी बस सेवा बाहेर जाण्यासाठी कधी चालू होणार आहे? खासगी बस सेवा जी आहे ती औरंगाबाद शहराच्या बाहेर जर न्यायची असेल तर आपल्याला CP ऑफिसकडून परवानगी घ्यावी लागेल. आपल्याला जे आहे आपल्याला खासगी बस सेवा जी नेहमीप्रमाणे आपण ऑपरेट करतो तशा पद्धतीने खासगी बस सेवा किंवा खासगी वाहतुकीला अद्यापपर्यंत शहरामध्ये परवानगी दिलेली नाही. ग्रामीण भागात जे आहे ग्रामीण भागामध्ये खासगी वाहनाने जर आपल्याला वाहतूक करायची असेल तर ती प्रवासी वाहतुकीच्या बाबतीमध्ये जे आहे आपण आपले लोकल PI यांच्याकडून आपण अशा पद्धतीने जे आहे ती त्यांच्या संपर्कात राहून आपण अशा पद्धतीने त्यांच्या सहमतीने जी काय आपली वाहतूक करायची आहे ती वाहतूक आपण करू शकतो. महात्मा फुले अंतर्गत योजनेअंतर्गत कोणते डॉक्युमेंट्स लागणार? मित्रांनो, या ठिकाणी फक्त 3-4 गोष्टी आहेत. अगदी सिंपल गोष्टी आहे. आपलं रेशन कार्ड सोबत असू द्या, आपलं आधार कार्ड सोबत असू द्या, आपला फोटो सोबत असू द्या आणि याच्याशिवाय जर कुठले डॉक्युमेंट आपल्याकडे नसतील पण तरी पण त्या ठिकाणचा आरोग्य मित्र जो आहे तो आपल्याला या बाबतीत पूर्णपणे माहिती देणार आणि आपले ते डॉक्युमेंट जरी नसले तरी पण आपल्याला उपचार हा डिनाय करता येणार नाही. कोणालाही आपल्याला उपचाराची मनाई करता येणार नाही. मी एक ऑर्डर इश्यू केलेली आहे 3 दिवसापूर्वी सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्स करता. 23 मेला ही ऑर्डर इश्यू केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने. त्याच्या अंतर्गत पहिलाच पॉईंट आहे की औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरामध्ये कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला कुठल्याही रुग्णाला उपचाराकरता मनाई करता येणार नाही. मी हे इतकं सगळं सांगत असतो की हे असं आहे तसं आहे, हा नियम आहे, अमक आहे, ढमक आहे, तरी पण प्रत्यक्षात मला या गोष्टीचीही कल्पना आहे आणि याचीही जाणीव आहे की खाली फील्डवर जे आहे किंवा प्रत्यक्षात कधी कधी ह्या गोष्टीचं पालन होत नाही. मग पालन होत नाही म्हणून लगेच दंडुका घेऊन त्यांच्या मागे लागायचं का? तर असं नाही. आपण आमच्याकडे ही गोष्ट लक्षात आणून द्या. आपण त्यांना पालन करायला लावू ज्या ठिकाणी पालन होत नाही त्या ठिकाणी आणि आपण हा विषय जो आहे तो चांगल्या पद्धतीने सोडू. शेवटी मला सर्व नागरिकांना हे पण सांगायचंय की प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील किंवा जे पण काय आपण ज्यांच्या तक्रारी करतो हे कर्मचारी असतील किंवा उद्योगधंदे असतील किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, हेल्थ सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, शॉपकीपर्स असतील, हे सर्व आपले सहकारी आहेत आणि यांच्याच सहकार्यातून आपल्याला ह्या कठीण परिस्थितीवर मात करायची आहे. त्याच्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे सर्वतः चुकीचं आहे.
मात्र जर कुठे नियम फॉलो होत नसतील तर आपण हे आम्हाला कळवा. आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर केस बाय केस त्याच्यामध्ये हा निर्णय घेऊ. एक या ठिकाणी प्रश्न विचारला, वाईन शॉप्स कधी चालू करणार आहे? सगळ्या राज्यामध्ये सुरू झालं, औरंगाबादमध्ये काय सुरू झालेले नाही. तर या ठिकाणी जो आहे, या ठिकाणी मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की वाईन शॉप्स चालू न करण्यामागे फार महत्त्वाचा विषय होता, फार महत्त्वाचं चर्चा आपल्याकडे या ठिकाणी झाली. कारण की आपण इतर ठिकाणी बघतो की वाईन शॉप जसं ओपन झालं तसं त्या ठिकाणी सगळ्या लोकांची झुंबड उडाली आणि सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजले. तर त्यामुळे अगदी काळजीपूर्वक रीतीने आपण येत्या काही दिवसांमध्ये ह्याबाबत निश्चितपणे निर्णय घेऊ आणि हा निर्णय आपल्या सर्वांना कम्युनिकेट केला जाईल. बरेच या ठिकाणी सजेशन्स येत आहेत. मला असं वाटतं की या ठिकाणी बऱ्यापैकी एक 20 ते 25 प्रश्नांची उत्तरं 1 to 1 मी देऊ शकलो. वेळेचा आपल्याला नेहमीप्रमाणेच अभाव आहे. आपल्या इतक्या रिस्पॉन्सवरून माझ्या असं लक्षात येतं आहे की खूप आपल्या मनात पण प्रश्न आहे आणि खूप आपल्याला माझ्याशी पण बोलायची उत्सुकता आहे. आपण हे जे आपला जो संवाद आहे हा जास्तीत जास्त वेळा अशा पद्धतीने कंटिन्यू ठेवू. म्हणजे आणि आमची जी टीम आहे ही आपण हे जे सर्व कमेंट्स टाकलेले आहेत ही सर्व कमेंट्स हे या ठिकाणी नोट डाऊन करून घेतील आणि हे त्या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचवतील. या ठिकाणी 20-25 ज्या पद्धतीने कमेंट्स या पोहोचवल्या मी पण आता ऑनलाईन बघत आहे. तर त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर पुन्हा एकदा आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ आणि जास्तीत जास्त वेळ आपला डायरेक्ट संवाद राहील या दृष्टीने प्रयत्न करू. मला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपल्या समाजाचं आरोग्य जर आपणच सांभाळायचं असेल तर मी जी त्रिसूत्री सांगितली जी आपल्या सर्वांना माहीत आहे ती त्रिसूत्री ही फॉलो केलीच पाहिजे. आणि त्याचसोबत पल्स ऑक्सिमीटर असेल त्याच्याद्वारे आपल्या पूर्ण सोसायटीतल्या आपल्या कॉलनीतले जे व्हल्नरेबल आहेत त्यांचं नियमितपणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन किती आहे याचं जर आपण लक्षात घेत राहिलो आणि जर असा वॉच ठेवत राहिलो, कम्युनिटी व्हिजिलन्स ज्याला आपण म्हणतो, असा कम्युनिटी व्हिजिलन्स जर आपण ठेवत राहिलो तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण या संकटातून बाहेर पडू. मित्रांनो, माझी आपल्या सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे की केवळ शासन किंवा शासकीय यंत्रणा याच्या माध्यमातून आपण ह्या संकटाला सामोरं जाऊ शकत नाही. आपल्या सर्वांचे हे प्रयत्न आणि आपल्या सर्वांचं व्हिजिलन्स आणि आपल्या सर्वांचं डोळस जागरूक पहारा हा या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आणि आजपर्यंत जे पण काय आपण यश मिळवू शकलो ते आपल्या सहकार्यानेच मिळवू शकलेलो आहे. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण कनेक्ट झालात आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण असंच पुन्हा नव्याने नवीन जोमाने पुन्हा एकदा कनेक्ट होऊ आणि आपले नवीन काही इश्यूज असतील तर ते निश्चितपणे या ठिकाणी संवादाच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करू शकू. थँक्यू.